नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, बरेच विद्यार्थी बऱ्याच दिवसापासून GMC सोलापूर जी भरती आहे या भरतीसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता। ही वर्ग 4 गट ड ची भरती आहे आणि त्याच्यामध्ये आपली जी परीक्षा असणार आहे ती परीक्षा 14 मार्च रोजी असणार आहे। आपल्याला ही मित्रांनो बघा अधिकृत वेबसाईट आहे GMC पुणेची आणि तिचं इथं नोटिफिकेशन दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की डॉक्टर वै स्म शा वै महाविद्यालय वर्ग 4 भरती संदर्भातील परीक्षा दिनांक 14 मार्च रोजी संदर्भात महत्त्वाची सूचना आहे आणि ती सूचना मित्रांनो आपल्याला इथं दिलेली आहे। तर त्या सूचनेमध्ये काय म्हटलेलं आहे बघा की याच्यामध्ये तुम्हाला 4 विभागांमध्ये काय केलेले आहेत MCQs प्रश्न असणार आहेत। DVMC ने आधारित प्लॅटफॉर्मवरती आयोजित केलेल्या सर्व MCQ आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य वेळबद्ध विभाग लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे तुम्हाला मित्रांनो इथं 4 विभागामध्ये काय असणार आहे तुमची परीक्षा असणार आहे की ज्याच्यामध्ये A B C आणि D असे 4 विभाग केलेले आहे। बघा मित्रांनो, प्रत्येक विभागात तुम्हाला इथं 25 प्रश्न असणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला इथं 30 मिनिटाचा कालावधी दिला असणार आहे। आलं का लक्षात? 30 मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला जो पहिला सेक्शन दिलेला आहे त्या सेक्शन मधील सर्व प्रश्न सोडवायचे आहेत। तुम्हाला पुढच्या सेक्शन मधले कोणतेही प्रश्न तुम्हाला त्या वेळेमध्ये सोडवता येणार नाहीत। ज्या सेक्शनला जो वेळ दिलेला आहे त्याच वेळामध्ये ते प्रश्न ओपन होणार आहे आणि नंतर पुढचा सेक्शन ऑटोमॅटिक तो वेळ पूर्ण झाल्यानंतर काय होणार आहे ओपन होणार आहे। आता हे होत असताना बघा मित्रांनो, तुम्ही ज्या वेळेला पहिल्या 30 मिनिटांमध्ये A विभाग सोडवत असाल तर A विभागामध्ये तुम्ही जर प्रश्नांचा आन्सर तुम्हाला काही चेंज करायचा असेल तर तुम्ही दिलेल्या वेळामध्येच ते आन्सर चेंज करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला ते आन्सर चेंज करता येणार नाही। त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्याला जर काही आन्सर चेंज करायचा असेल तर दिलेल्या वेळामध्ये चेंज करायचा आहे। त्याच्यानंतर बघा, उमेदवारांना कोणताही प्रयत्न केला असो वा नसो पुनरावलोकनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो। याचा अर्थ असा नाही की त्या विभागासाठी दिलेला वेळ संपण्याआधी उमेदवार या चिन्हांकित प्रश्नामधून पुन्हा एका विभागात जाऊ शकतात। हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेल्या प्रश्नांचे मूल्यमापन केले जाईल। आलं का लक्षात? आणि इथं आपल्याला कोणत्या विभागात किती प्रश्न आणि कोणत्या विषयाचे विचारले जाणार आहे ते दिलेले आहे। इंग्लिश जे आहे ग्रुप A मध्ये 7, ग्रुप B मध्ये 6, ग्रुप C मध्ये 6 आणि ग्रुप D मध्ये 6 प्रश्न विचारले जाणार आहेत। मराठीमध्ये देखील ग्रुप A ला 6, ग्रुप B ला 7, ग्रुप C ला 6, ग्रुप D ला 6 प्रश्न विचारले जाणार आहे। त्याच्यानंतर जनरल नॉलेजचे तुम्हाला ग्रुप A मध्ये 6, ग्रुप B मध्ये 6, ग्रुप C ला 7 आणि ग्रुप D ला 6 प्रश्न विचारले जाणार आहेत। मॅथमॅटिक्सचे देखील ग्रुप A मध्ये 6, ग्रुप B मध्ये 6, ग्रुप C ला 6 आणि ग्रुप D ला 7 प्रश्न विचारले जाणार आहेत। असे प्रत्येक ग्रुपमध्ये तुम्हाला 25 प्रश्न विचारले जाणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला 30 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे। एकूण तुम्हाला 100 मार्कांची इथं प्रश्न असणार आहेत, 100 प्रश्न आणि त्या 100 प्रश्नांसाठी तुम्हाला 120 मिनिटाचा कालावधी म्हणजेच 2 तासाचा कालावधी दिला असणार आहे। आलं का लक्षात? ज्या विद्यार्थी मित्रांनी GMC सोलापूर साठी फॉर्म भरलेला आहे त्यांनी त्यांचं मेल ID वरती लॉग इन वरती किंवा मोबाईल वरती आपल्या परीक्षेची तारीख आलेली असेल ती तारीख मित्रांनो कन्फर्म करायचा आहे की 14 मार्च 2026 लाच आपली परीक्षा आहे का आणि त्या दिवशी परीक्षेसाठी जायचं आहे। ज्या विद्यार्थी मित्रांनी या परीक्षेसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांना या परीक्षेत उज्ज्वल यश मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। आणि मित्रांनो बघा, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।